मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी 8,70,000 रुपये किमतीच्या 87 ग्रॅम हेरोईन ड्रग्जसह एका आरोपीला अटक केली आहे। परवेज आलम कासिम अन्सारी वय वर्ष 45 असे आरोपीचे नाव आहे, जो नालासोपारा येथील रहिवासी असून त्याचे मूळ गाव हरिद्वार उत्तराखंड आहे। बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 जानेवारी रोजी रात्री सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जायभोळ यांनी विशेष कारवाई केली होती, ज्यामध्ये बोरिवली पश्चिमेकडील सुधीर फडके यांना पुलाखाली एक संशयित व्यक्ती दिसली। त्याची झडती घेतली असता त्या व्यक्तीकडून 78 ग्रॅम हेरोईन ड्रग्ज जप्त करण्यात आली, ज्याची किंमत 8,70,000 रुपये होती। आरोपीने अंमली पदार्थ कोठून आणले होते आणि तो कोणाला विकणार होता याचा तपास बोरिवली पोलीस आता करत आहेत। तसेच यात किती लोकांचा सहभाग आहे। माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त बोरिवली विभाग श्री जायभाई सर यांच्या आदेशानुसार आमच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी 5 तारखेच्या रात्री अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्याकरता गस्त करीत असताना त्यांना माहिती मिळाली की सुधीर फडके ब्रिजच्या खाली एक इसम अंमली पदार्थाची विक्री करत आहे अशी पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर यांना माहिती मिळाली। त्यांनी पोलीस निरीक्षक काळे, PSI इंद्रजित पाटील व स्टाफ यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जाऊन खात्री केली। छापा टाकला असता एक इसम संशयास्पद हालचालीत मिळून आला। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचे नाव परवेज कासम अली हे नाव असून त्याची अंगझडती पंचसमक्ष घेतली असता त्याचे ताब्यामध्ये 87 ग्रॅम हेरोईन किमती 8,70,000 रुपयाचे मिळून आले। त्याच्यावर कायदेशीर अंमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर केले असता त्याला 8 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। सर, हा आरोपी नेमकं कोणाकोणाला ड्रग्ज पुरवायचा किंवा काय त्याच्या आधी पण त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत? या आरोपीवरती एक पूर्वी गुन्हा दाखल आहे। मोहम्मद आलम हा उत्तराखंड हरिद्वार येथील माणूस आहे। त्याच्याकडून तो हेरोईन विकत घ्यायचा आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहून लहान लहान पुड्या बनवून तो विकत असे। असं विद्यार्थ्यांना कोणाला असं हा ड्रग्ज पुरवायचा का? विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी हा असं एखादं ठिकाण बघून त्या ठिकाणी काही ठरलेल्या लोकांना तो पुरवायचा ड्रग्ज। त्याच्यासोबत अजून कोणी आरोपी असे सामील आहे? त्याच्यात आणखी सामील आहे। 8 तारखेपर्यंत रिमांड आहे। तपास चालू आहे आमचा। बाकी 2 आरोपी त्याच्यासोबत आणखी सामील आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे। ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा।